लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया। तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने कबीर त्या मासेवालीला शोधून काढणार आणि मनस्विनीला तुरुंगात डांबून सखीची निर्दोष सुटका करणार। आता नेमकं कसं काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर इकडे आता जी सरकार असते ती त्या मासेवालीला गायब करण्यासाठी स्वतः गेलेली असताना कबीर तिचा पाठलाग करतो आणि त्या मासेवालीला सरकार एका ठिकाणी लपवते। त्यानंतर कबीर तिकडे जातो आणि त्या मासेवालीला स्वतःच्या ताब्यात घेतो। तर दुसऱ्या बाजूला सखीने इकडे चंद्रिका म्हणजे जिला सरकारने पेरलेली असते तिला चांगलीच कुटून काढते, चांगली बदडून काढते। इतक्यात आता दुसऱ्या दिवशी सखी तिच्या अंगावर बसलेली असताना त्या ठिकाणी कबीर आणि सगळे चाळकरी आलेले असतात आणि येताना त्यांनी आता त्या बाईला सुद्धा आणलेली असते मासेवाल्या, आणि आता त्या मासेवाल्या बाईला ते लोक पोलिसांच्या ताब्यात देतात। त्यानंतर कबीर हा आता पोलिसांना सांगत असतो, तुमचा खरा गुन्हेगार आणून मी तुमच्यासमोर हजर केलेला आहे, आता माझ्या बायकोला सोडून द्या। ह्या बाईने त्या मनस्विनीच्या उर्फ सरकारच्या सांगण्यावरून सखीच्या त्या माशांमध्ये ते अंमली पदार्थ टाकले होते। सखी अंमली पदार्थांची तस्करी वगैरे काहीही करत नाही। आणि राहिला प्रश्न तुम्ही ते फोटोग्राफ्स सोशल मीडियावरती आणि मीडियावरती पब्लिश करण्याचा, तर पहिली गोष्ट हा AIचा जमाना आहे आणि या जमान्यात कोणीही कसलेही फोटो एडिट करू शकतं, तुम्हाला हे माहितीच आहे। जर फक्त 2 बोटं फोटोमध्ये दाखवून फोटो काढल्यावर त्या फोटोचे फिंगरप्रिंट बायोमेट्रिक काढून घेता येऊ शकतात, तर साध्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स नाही का बदलू शकत। आता कबीरने पोलिसांची बोलती बंद केलेली असते आणि सखीला लवकरात लवकर सोडा, आतापर्यंत मी खूप पेशन्स ठेवले असं सांगितलेलं असतं। त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सांगतो की सखीला सोडा। त्यानंतर सखीला सोडलं जातं आणि आता पोलीस हे मनस्विनीला अरेस्ट करण्यासाठी आलेले असतात। मनस्विनी त्यांना म्हणत असते, अच्छा तर तुम्ही मला अरेस्ट करण्यासाठी आलाय, विसरताय का तुम्ही कोणाच्या समोर उभे आहात आणि कोणाशी बोलताय ते। त्यावर पोलीस म्हणतात, सरकार तुम्ही जरी सरकार असलात तरी नियम हे सर्वांना सारखेच असतात आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला अरेस्ट करण्यासाठी आलो आहे आणि आम्ही तुम्हाला अरेस्ट केल्याशिवाय इकडनं नाही जाणार, आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे। त्याबरोबर मग आता सरकारला अटक होते आणि आता सरकार हिला तुरुंगात नेलं जातं। आता इकडे नंदा मावशी ओरडत असते, अरे वाचवा माझ्या पोरीला, अरे वाचवा। पण मीनाक्षी, परशू, गौतम काका, उर्मिला कोणीही मध्ये पडत नाही आणि मनस्विनीला घेऊन जातात। आता मनस्विनीला तिकडे पोलीस स्टेशनमध्ये त्याच सेलमध्ये नेऊन डांबतात ज्या सेलमध्ये चंद्रिका असते। आता चंद्रिका मनस्विनीकडे येते आणि ती म्हणत असते, ए ती सखी कामत तुझीच लेक आहे ना, सखी राघव कामत तेजस्विनी कामतची मुलगी आहे ना, आता सोडणार नाही मी तुला, तुझ्या पोरीनं मला त्रास दिला, तुझ्या पोरीनं मला मारलं, माझ्या उडाऊ बसली काय, आता सोडतच नसते मी तुला, बघ आता तुझी काय हालत करते ते। आणि मग चंद्रिका मनस्विनीला मारायला सुरुवात करते। त्यावेळी मग आता लगेचच मनस्विनी तिला म्हणते, सोड मला, मी कोण आहे माहीत नाही आहे का तुला, सोड मला, मी सरकार आहे। त्याबरोबर ती चंद्रिका म्हणते, होय का तू सरकार आहेस का, मग मी अख्खाच्या अख्खा देश आहे, बघ माझ्याकडं। आणि आता ती मनस्विनीला चांगली थोबडते, चांगली मारते, तिचं डोकं आता ती भिंतीवरती आदळते, गळा दाबते, त्या सेलच्या असलेल्या त्या दरवाजाच्या रॉडवरती तिचं डोकं घसपटते। मनस्विनीला खूपच जोरात लागलेलं असतं आणि खूप लागलेलं असतं। शेवटी आता मनस्विनी हरते आणि तिच्यासमोर हात जोडत म्हणते, थांब चंद्रिकाला थांब, बाद झालं चंद्रिका, आता मला सोड, हे बघ मी मरेन, नाहीतर प्लीज सोड, हे बघ मी इकडनं बाहेर पडल्याच्या नंतर तू जितके पैसे मागशील ना तितके पैसे मी तुला देईन, पण आता प्लीज मला मारू नकोस, प्लीज प्लीज गप्प बस। त्यावरती म्हणते, तुझ्या तर आपल्याला प्लीज इंग्लिश कळत नाही आहे, आता इंग्लिश बोलशील तू। त्यावरती म्हणते, विनंती करते तुला, विनंती करते की प्लीज मला मारू नकोस, प्लीज। चंद्रिका म्हणत असते की उतरला ना सरकारचा सगळा माज, हां हे बघ माझ्या नादी लागायचं नाही, मी चंद्रिका आहे चंद्रिका, 10 खून केलेत मी 10 आणि अजून 11वा करायच्या फिरातमध्ये, म्हणतात ना 11 रुपये सव्वा करायचा असतोय, तो मला पण करायचं आहे खून करून। तर दुसऱ्या बाजूला सखीला सोडलेलं असतं, त्यामुळे आता कबीरने किरणला
चाळीत सगळं तयार करून ठेव, सखीच्या स्वागतासाठी छान अरेंजमेंट कर वगैरे सांगितलेलं असतं. मग काय, किरणने छान अशी जानूच्या मदतीने चाळीमध्ये सर्व तयारी केलेली असते. सगळीकडे छान वातावरण केलेलं असतं, रांगोळ्या पाडलेल्या असतात, छान मस्त सखीच्या स्वागतासाठी फुलं वगैरे आणलेली असतात. मग सखी तिकडे आल्याच्या नंतर दाभाडे मावशी सखीचं औक्षण करतात आणि सखीला म्हणत असतात, सखी बाळा, तुला पुन्हा घरी आलेलं बघून खरंच आम्हा सगळ्यांच्या चाळकऱ्यांच्या जीवात जीव आलाय बघ. अगं काय सांगू तुला, त्या पोलिसांनी अटक केल्यापासून आम्हाला केवढी भीती वाटत होती, केवढी काळजी वाटत होती, पण आता तुला सुखरूप आलेलं बघून आहे की नाही जीव नुसता भांड्यात पडल्यासारखा झालाय. सखी आता आहे की नाही तू सांभाळून राहत जा. त्या मनस्विनीने काहीही केलं ना तरी तू काय तिच्या कुठल्याही डावात फसू नकोस. खरं तर कबीर आहेच तुझ्या पाठीशी कायम देवासारखा उभा. त्याबरोबर लगेचच जानूसुद्धा म्हणते की हो, हे अगदी खरं बोलली बघ मावशी. तू माहिती आहे का सखी तुला पोलिसांनी पकडून नेल्यापासून कबीर जीवाची केवढी वनवन करत होता तुला सोडवण्यासाठी. ते अगं तू नव्हती ना तर कबीरला पाणी पण गोड लागत नव्हतं. त्याने काय काय केलं, तुझ्याबद्दल चांगल्या बातम्या छापायला लावल्या न्यूजपेपरमध्ये. परत सखी म्हणते न्यूजपेपर, त्यावर मग लगेचच जानू म्हणते अगं तू नको ना शब्दात पकडू मला, टी व्हीवरती. आणि त्याबरोबर त्या बाईचं स्केच पण काढलं आणि त्या बाईला शोधून पण आणलं. त्याबरोबर मग त्या ठिकाणी परशू काका, मीनाक्षी काकू आणि गौतम काकासुद्धा येतात, कारण सरकार तर जेलमध्ये असते. मग त्या तिघांनाही इकडे यायला मिळतं आणि ते तिघंसुद्धा सखी जेलमधनं सुटून आली याचा आनंद सखीबरोबर साजरा करतात आणि म्हणत असतात की सखी बाळा, आम्हाला माफ कर. खरं तर या कठीण काळात आम्ही तुझ्याबरोबर उभं राहायला हवं होतं, पण सरकारमुळे आम्हाला गप्प बसावं लागलं. त्याबरोबर जानू म्हणते आता सखीला कुणाची बी गरज नाही, कारण सन्हा एकत्र असताना कसलीच अडचण येणं त्या दोघांनी बी शक्यच नाही. काय सखी कान्हा बरोबर बोलायलो आहे नवं म्या, सणा हाय नवं कायम स्वरूपासाठी आता एकत्र. त्यावेळी मग सखी आणि कबीर दोघंही एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर सखी कबीरच्या जवळ जाते आणि कबीरला म्हणते थँक्यू सो मच. मी तुला एवढं बोलले, तुझ्याबरोबर काम करायला नकार दिला, प्रत्येक वेळी तुझ्याशी वाईट वागले, तुझा अपमान केला, पण तरीही तू कुठल्याही पद्धतीचा राग, रुसवा, हेवेदावे मनात न ठेवता अगदी सहजपणे माझी मदत करायला तयार झालास. अगदी सरळ हाताने तू मला तुरुंगातून सोडवलंस, निर्दोष सिद्ध केलंस आणि सरकारला तिच्या कर्माची, कृत्याची शिक्षासुद्धा मिळवून दिलीस. खरंच तुझे उपकार मी कधीही नाही विसरू शकणार. थँक्स लॉट. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, आओ तुम्ही माझे आभार मानावे किंवा तुम्ही मला थँक्स म्हणावं यासाठी मी हे सगळं केलेलं नाही आहे, तर तुम्ही फक्त माझ्या आहात म्हणून हे सगळं मी तुमच्यासाठी केलं. बेबी सरकार लक्षात ठेवा, यापुढे कुठल्याही संकटाला जर तुमच्यापर्यंत यायचं असेल ना तर त्याला पहिला ह्या कबीर किर्लोस्कर उर्फ कान्हाचा सामना करावा लागेल आणि त्यानंतरच त्याला तुमच्यापर्यंत येण्याची परवानगी मिळेल, जर ते संकट वाचू शकलं तर. नाहीतर तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट, तुमच्यावर होणारा पहिला घाव पहिला माझ्यावर होईल. मंगळसूत्र घातलं आहे तुमच्या गळ्यात, उगाच नाही, 7 जन्म 7 देईन असं वचन दिलेलं. त्यानंतर कबीर म्हणतो आता एका महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे. सखी म्हणते कशासाठी, अरे मला आपल्या माणसांबरोबर वेळ घालवायचा आहे. कबीर म्हणतो हे बाहेर जाणं गरजेचं आहे. त्यानंतर कबीर सखीला जेलमध्ये सरकारकडे घेऊन येतो आणि आता सखीला म्हणतो बघा आता. त्यावर सखी म्हणते बघितलं ना सरकार, म्हटलं होतं मी, बात टाईम की होती आहे. काही काळी तुम्ही मला जेलमध्ये फोन केला होता कसं वाटतंय हे विचारण्यासाठी आणि आज तुम्ही त्याच जेलमध्ये माझ्या समोर आहात. कसं वाटतंय सरकार? तुम्ही मला प्रत्येक वेळी अडचणीत बघितलं, पण आज स्वतःला अडचणीत आणि त्रासात बघून बरं वाटत असेल ना सरकार? ह्याच चंद्रिकाला तुम्ही माजला मारण्यासाठी पाठवलं होतं ना, पण हीच चंद्रिका तुमच्या उरावर बसली तेव्हा आता कसं वाटतंय सरकार? तुम्ही मला म्हणाला होतात की मी तुमच्यासमोर हात जोडू, तुमच्या पायावर नाक रगडू, मग तुम्ही मला सोडवण्याचा विचार कराल. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, जर तुम्ही माझ्या पायावर नाक रगडलं, तुम्ही काहीही केलं ना तरी मी तुम्हाला इकडनं सोडवण्याचा साधा विचारही करणार नाही. का माहिती आहे? कारण मुळात तुमची तेवढी लायकीच नाही आहे की तुम्हाला इकडनं बाहेर काढावं. त्याबरोबर कबीर मनस्विनीला म्हणतो वा बेबी सरकार, काय यांची मस्त इन्सल्ट केली आहे. आज फक्त यांना आपण मिळून तुरुंगात घालवलं आहे, पुढे
भविष्यात लवकरच तुमची सगळी प्रॉपर्टी, तुमचं सगळं वैभवसुद्धा ह्यांच्याकडनं आपण काढून घेऊ. अर्थात बघितलंत ना, सणा फक्त एकत्र आले तर तुमची ही अवस्था केली. जर पुढे असेच एकत्र राहिले तर काय होईल तुमचं, फक्त विचार करा. सरकार, समजलं ना? आणि पुन्हा सणाच्या नादी लागण्याचा विचारही मनात करू नका. नाही, आता तुमची हादरली असेलच सगळी जमीन, ते मला माहिती आहेच, पण तरीही सांगून ठेवतोय, कबीर आणि सखी, सखी आणि कान्हा कधी वेगळं होऊ शकत नाही. तुम्ही सखीला कान्हापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केलात, पण सखी आपोआप कबीरच्या जवळ आली. थँक्यू सो मच आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी. तुमच्यामुळे सखीला सत्य समजलं, नाहीतर तिला हे सगळं कसं सांगायचं याचं मला टेन्शन होतंच. थँक्यू. त्याबरोबर सखी म्हणते, हो खरंच, तुमच्यामुळे उलट आमच्या नात्यातले गैरसमज दूर झाले. तुम्ही मला तुरुंगात घालवलं, माझ्यावरती अंमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप लावले, त्यामुळे कबीरने माझ्यासाठी जे काही केलं त्यातून मला एक गोष्ट क्लिअर झाली, मी आणि कबीर आता आयुष्यभरासाठी नाही तर 7 जन्मांसाठी एकत्र राहू शकतो. कबीर हा उत्तम नवरा आहे आणि तो त्याचं कर्तव्य कायमच पार पाडेल. जर एवढ्या कठीण काळात तो माझ्यासोबत होता तर भविष्यातसुद्धा प्रत्येक प्रसंगी तो माझ्याबरोबर असेल. थँक्यू सो मच. सरकार, नेहमी म्हणतात वाईटातूनही चांगलं होतं ते असं, आणि चांगल्या माणसांच्या मागे साईबाबांचा आशीर्वाद कायम असतोच. तर दुसऱ्या बाजूला ती माशेवालीसुद्धा तुरुंगात असते. कबीर माशेवालीलासुद्धा 4 शब्द सुनावत म्हणतो, आणि तुम्ही लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुम्हाला घरात घेतात, तर त्याचा फायदा तुम्ही हा असा देता का लोकांना? असा लोकांचा विश्वासघात करता? पुन्हा असं करू नका. नाही, मुळात पुन्हा तसं करण्यासाठी तुम्ही आता जेलमधनं बाहेर पडूच शकणार नाही आहात. असो, पण सरकारला मदत करण्याची शिक्षा तुम्हाला मिळाली, त्यामुळे आता सरकारला यापुढे लोक मदत करताना एकदा नाही तर 10दा विचार करतील. आणि कबीर किर्लोस्करच्या विरोधात जाताना तर 100दा. येतो आम्ही, आमचा वेळ फुकट आलेला नाही आहे. अजून सखी सुटल्याचं आणि तुम्ही तुरुंगात गेल्याचं खूप सेलिब्रेशन करायचं बाकी आहे. रात्रभर एन्जॉय करायचं आहे आम्हाला. चला बेबी सरकार, उशीर होतोय, असं म्हणून कबीर सखीला घेऊन जातो. मनस्विनीचा मात्र इकडे चांगलाच संताप होत असतो, रागराग होत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने